सो हाय एव्हरीवन, मी निकिता. वेलकम टू माय चॅनल, वेलकम टू माय ब्लॉग. सकाळचे ऑलमोस्ट 7 वाजलेत आणि फायनली आम्ही हे घर सोडून कायमचं निघतोय. बँगलोर सोडून जातोय. हे पुन्हा येतील एकदा सामान वगैरे घ्यायला किंवा त्यांचं ऑफिसचं जे काही लॅपटॉप वगैरे सबमिशन आहे, थोडे दिवस त्यांना यायला लागेल. सो सामान काय आम्ही पूर्ण आत्ताच घेऊन जात नाही आहे. तर गेले 3 वर्ष आम्ही या घरात राहिलो आहे. सो जाताना वाईट नाही म्हणू शकत आपण. आता चांगलंच होतं. बऱ्याच दिवसापासून आमचं चाललं होतं, म्हणजे 2 वर्षापासून असं फिक्स होतं आमचं की पुण्याला जायचंच आहे आपल्याला. त्याच्यामुळे ते माहीत तर होतं आणि आम्ही सर्च पण करत होतो यांच्यासाठी चांगला जॉब. म्हणजे आनंदाचीच गोष्ट आहे. जातो म्हणजे इथं स्टक झाल्यासारखं झालं होतं. जास्त काही आपली माणसं फ्रेंड्स वगैरे नव्हते आणि आरवला पण इथं खेळायला वगैरे जायला प्रॉब्लेम होत होता बाहेर. मला पण करमत नव्हतं. सो आम्ही डिसिजन घेतला की आपण जाऊया. पण आता घर सोडून जाताना खूप म्हणजे असं अनकम्फर्टेबल वाटतं. असं नाही मी म्हणत की खूप दुःख होतं, रडायला येतं आहे. ते फीलच काय फील होतं ना, ते असं एक्सप्रेस पण करता येत नाही आहे ना, रडायला येतं आहे. पण हे पहिलं घर आहे आमचं ॲज अ फॅमिली. म्हणजे लग्नानंतर पण आम्ही पहिल्यांदा इथं राहिलो. आमचा साखरपुडा झाला होता 2022ला, सॉरी 2023ला जानेवारीमध्ये. आणि मग फेब्रुवारीमध्ये ते घरून आले आणि त्यांचं ऑफिस इथून भरपूर लांब होतं. मग त्यांना माझ्याकडे यायला जायला 1 तास लागायचा. मग लग्नात शॉपिंग वगैरे असेल, बऱ्याच गोष्टी लग्नानंतर. पण मग कुठं राहायचं म्हणून माझ्या ऑफिसच्या जवळच आम्ही म्हणजे घर घेतलं की ते अपडाऊन करतील आणि मला कसं यायला जायला दुपारी वगैरे जेवायला सगळ्या गोष्टी. त्यांचं वर्क फ्रॉम होम असायचं तर बरं राहील. मग भरपूर घरं आम्ही शोधले आणि फ्लॅट भेटत होते, पण असं फ्रेश जे इथं जसं फ्रेश हवा वगैरे, खिडकी उघडली की लाईट वगैरे येतो ना, सनलाईट, तसं नव्हतं. तर एक घर मी फायनल पण केलं होतं, पण तिथं पूर्ण अंधार अंधार. म्हणजे घरामध्ये तर दिवसा पण लाईटच लावून ठेवायला लागणार. मग यांनी हे परत मला बोलले की नको, ते घर काय मला आवडलं नाही, मी अजून शोधतो. मग ते परत एक शनिवार रविवार इथं आले सुट्टी असताना विकेंडला, त्यांनी शोधलं आणि मग फायनली आम्ही हे घर घेतलं इथं राहायला. त्यानंतर मग मार्चमध्ये तिकडे राहायला आले. मग मी त्यांना माझ्या PGवरून, माझं ऑफिस जवळच त्यामुळं खायला नाश्ता वगैरे जेवण आणून द्यायचे. मग शनिवार रविवार लग्नाची शॉपिंग वगैरे भरपूर आम्ही फिरलो. त्या मेमरीज आहे. त्यानंतर लग्नाचे जे नवीन दिवस असतात ते. आणि आरवचे पण, म्हणजे आरव 2.5 महिन्याचा असताना आम्ही त्याला इकडे घेऊन आलो होतो. मग 2.5 महिन्याचं असल्यापासून त्याचं जे म्हणजे ते रांगायला लागणं, चालायला लागणं, बोलायला लागणं, त्या सगळ्या आठवणी इथल्या आहेत. रोजच्या आम्ही त्याचे काही ना काही व्हिडिओ कॅप्चर करत असतो. सो त्याला तर काही हे आठवणार नाही, पण ज्या काही मेमरीज आहेत की आपण बँगलोरमध्ये राहायला होतो, काही काही केलं, त्याच्यासाठी पण भरपूर आम्ही कॅप्चर करून ठेवल्यात. आणि तर काय, ह्या सगळ्या गोष्टी चालूच असतात. आपल्याला नवीन सुरुवात करायची म्हणलं, कुठून तरी आपली जर्नी एंड होणारच आहे. मला तर असं घर सोडून जाऊच वाटत नाही. आता आपण आपल्या आईवडिलांचं घर सोडून जाऊ तेव्हा आपल्याला माहीत असतं की आपण इथं राहायला का होईना किंवा पाहुणं म्हणून का होईना येणार आहे. पण हे जे घर आपण सोडून चाललो आहे, भाड्याचं का असं ना, आपण सोडून जातो आहे, आपल्याला माहिती आहे की आपण इथं परत कधीच येऊ शकणार नाही आहे. आणि जर आम्ही पूर्ण सामान वगैरे घेऊन गेलो असतो ना, की घर रिकामं करतो आहे, सामान घेऊन चाललो आहे, लगेच शिफ्टिंग करतो आहे, तर ते फिलिंग वेगळं होतं. पण आत्ता मी घर सोडून चालले, घर पूर्ण भरलेलं आहे सामानाने. म्हणजे ते भरलेलं घर सोडून जाणं, त्यानंतर मी तर काय येणार नाही, हेच येतील सामान वगैरे घ्यायला. सो ती वेगळी फिलिंग आहे की आपण आपल्या घरातून डायरेक्टली बाहेर जातो 1 दिवस आणि परत येणारच नाही आहे. घर भाड्याचं असो कसं असो, पण शेवटी आपलं घर असतं. सो आता खूप मिक्स्ड फिलिंग्स आहेत. आणि मला ना आमचं असं होतं की पुण्याला जायचं, जॉब बघायचा. आणि यांना जेव्हा प्रॉपर जॉब वगैरे भेटला, आता ठरलं आहे आमचं की सोडून चाललो आहे, तर असं मज्जा वाटत नाही किंवा आनंद होत नाही. असं नाही की फार दुःख होतं आहे, पण असा आनंद पण होत नाही घर सोडून जायचं म्हणजे. आता ऑप्शनच नाही आहे. सो चला, आम्ही आता गावाला निघतो आहे. आमचं बँगलोर ते शिर्डी फ्लाईट आहे 1:30 वाजता. सो ती जर्नी पण मी कॅप्चर करते आणि तुमच्यासोबत शेअर करते. त्याआधी मी घरामध्ये गेले 2 दिवस झाले, म्हणजे बरण्या रिकामं करणं, ते घासून वगैरे जितकं इझी करता येईल ना मला. आता 2 महिन्यानंतर जवळपास आमचं पुण्याला शिफ्टिंग होणार आहे. सो जितकं क्लीन करून ठेवता येईल तितकं मी त्यांच्यासाठी पण सामान भरायला सगळं इझी करून ठेवलं आहे. त्यासोबतच मला पण तिकडे गेल्यावर पूर्ण सामान वापरायला बऱ्याचशा गोष्टी धुवून वगैरे पॅक करून ठेवल्यात. म्हणजे मला तिथे गेल्यावर पण त्या इझी होईल वापरायला, की असं नाही की शिफ्टिंग करायची. म्हणजे आरोग्य छोटा, त्यामुळं पॉसिबल नाही की सगळं 1-2 दिवसामध्ये होऊन जाईल. सो घरून पण माझ्यासोबत कुणी ना कुणी येईल शिफ्टिंगला. पण तरी पण जितकं इझी करता येईल तितकं मी सामान वगैरे पॅक करून त्यांच्या कामापुरतंच थोडं वरती ठेवलं आहे. बाकी सगळं पॅकिंग करून ठेवलं, जेणेकरून त्यांना पण शिफ्टिंगला इझी जाईल. सो चला, ब्लॉग कंटिन्यू करते दिवसभर. आम्हाला शुक्रवारी गावी निघायचं होतं. सो मी मंगळवारपासूनच सगळी तयारी चालू केली. बऱ्याचशा बरण्या वगैरे किराणा संपवून मी रिकामा करून ठेवला.
काही गावाला वगैरे घेऊन जायचं असेल ते पॅकेट वगैरे पॅक केले, जे न्यायला पॉसिबल नाही आहे ते काही कचरा टाकावे लागले, किंवा मग काही डबे भरून मी ठेवले जे खराब होणारे वस्तू नाहीत ना, म्हणजे जिरे वगैरे, ओवा, हळद या अशा वस्तू आहेत ना, त्या व्यवस्थित पॅक करून ठेवल्या. त्यासोबतच कपाटाची अवस्था तर अशी झाली होती ना, घरी जायचं म्हणून मी 8-10 दिवसापासून कपाट असेल किंवा डीप क्लिनिंग कुठलीच केलेली नव्हती व्यवस्थित. सो असंच चालू होतं की चला बॅगाच भरायच्या आपल्याला, करू निवांत, एकदाच करू. आणि ही जी आमची दुसरी बेडरूम आहे, ज्याला आम्ही ऑलमोस्ट स्टोरूम म्हणून यूज करतो, त्यामध्ये तर खूप जास्त पसारा झाला होता, कारण आरोमुळे आम्ही हॉल पूर्ण क्लीन करून ठेवला होता. त्यानंतर असं व्यवस्थित मी बरण्या वगैरे पॅक करून क्लीन करून ठेवले बॉक्समध्ये. मंगळवार बुधवार मला जेवढं पॉसिबल होईल तेवढं मी सगळं सामान पॅक करून ठेवलं होतं बॉक्सेसमध्ये. त्यानंतर गुरुवारी रामनवमीची प्रभातनी सुट्टी घेतलेली होती, म्हटलं सरा गुरुवारी दिवसभर आपण सगळं आवरून घेऊ, म्हणून आम्ही बॅगा भरायला घेतल्या. माझे कपडे, चपला वगैरे मी व्यवस्थित बॉक्सेसमध्ये पिशव्यांमध्ये पॅक करून ठेवल्या. आणि प्रभातला कसं 15-20 दिवस इकडं काम करायला यायला लागणार आहे, त्यामुळे ते बोलले की माझं कपडे सामान मी नंतर व्यवस्थित पॅक करून ठेवतो, तुझं जेवढं पॉसिबल होईल तेवढं आवरून घे. त्यानंतर घरातील सगळे डेकोरेशनचे पीसेस आणि त्यासोबत माझे जे देव वगैरे होते मी सगळे व्यवस्थित सांभाळून ठेवून दिले. काही माझ्यासोबत घरी घ्यायला बॅगमध्ये पॅक केले. ट्रॅव्हलिंगमध्ये आरवला नादी लावायला, त्याला काही खायला आम्ही प्रोटीन बार वगैरे, लाडू वगैरे सगळे शुगर फ्री ऑर्डर केले होते. त्याच्यासाठी काही आमच्यासाठी आम्ही वेगवेगळं खायचं सामान वगैरे पॅक करून घेतलं व्यवस्थित. आणि त्यानंतर आम्ही आरवची बॅग भरून घेतली आणि आमचं जे काही गरजेचं आहे तेच सामान आम्ही सोबत घेतलं, बाकी तिकडेच ठेवलं. आणि रात्री झोपायच्या आधी म्हटलं जरा खूप थकलोय, बाकीचं सामान मी पॅक केलं होतं, पण हा एक फेसची जे मास्क आहे ना ते माझ्याकडे उरलेलं होतं, म्हटलं चला लावून घेऊ. पण हे लावताना माझा इतका पचका झालाय बघा, पूर्ण खराब निघालाय व्यवस्थित, मला चेहऱ्यावरती लावता पण येईना. तरी पण म्हटलं चला हे वाया जाण्याऐवजी लावून घेऊ. सो जसं जमल तसं मी ते व्यवस्थित लावून घेतलं, पण ते काय मला चेहऱ्यावर ठेवू वाटलं नाही. 2-5 मिनिटं ठेवलं आणि त्याने मी व्यवस्थित चेहऱ्याला मसाज केली आणि शेवटी काढून टाकलं. बॅगा वगैरे आम्ही रात्रीच पॅक करून व्यवस्थित लावून ठेवल्या होत्या. सकाळी उठल्यावर म्हटलं हे दोघं झोपले तर आपण गेट रेडी विथ मीचा व्हिडिओ बनवूया. थोडासा व्हिडिओ बनवला, त्यानंतर लगेच आरव उठला. सो मला तो व्हिडिओ काही कंटिन्यू करता आला नाही. तर सध्या तरी व्हिडिओमध्ये मी सिरम, मॉइश्चरायझर हे दोन्ही अप्लाय करताना दिसते. त्यानंतर मी डायरेक्टली पूर्ण मेकअप लुकचाच व्हिडिओ अपलोड केला आहे, कारण मधला व्हिडिओ मला कॅप्चर करता आला नाही. त्यानंतर मी सनस्क्रीन लावते. सध्या मेकअप वगैरे जास्त काही मी करत नाही आहे. आणि टिकली तर मी ऑलरेडी बॅगमध्ये भरली होती, सो माझ्याकडे टिकली पण नव्हती वरती लावायला. त्यानंतर बघा एवढं मस्त छान सनलाईट आहे किचनमध्ये येतो. मी सँडविचची तयारी करून ठेवली, लंचसाठी आम्ही सँडविच घेऊन जाणार होतो. फ्रीज वगैरे पूर्ण रिकामं करून त्यातली भांडी वगैरे क्लीन करून गादी वगैरे आम्ही व्यवस्थित लावून अशी निघालो होतो. आणि फायनली आम्ही घर सोडून निघालो. ॲक्च्युली मला इतकं त्रास होत होता, पण मला ते काय दाखवता येत नव्हतं. निघताना एवढी घाई आरवचं रडणं वगैरे, त्यावेळ ह्या सगळ्यामध्ये मला असं स्वतःचं भावना वगैरे व्यक्त करायला किंवा ते समजून घ्यायला पण वेळ नाही भेटला. जवळपास 3.5 वर्षापूर्वी 1 जुलैला मी या सिटीमध्ये आले होते. तेव्हा वाटलं पण नव्हतं की इथं येऊन माझं लग्न पण इकडेच होईल, बाळ पण होईल आणि मग नंतर मी हे शहर सोडून जाईल. म्हणजे असं वाटलं होतं मी 6 महिने किंवा 1 वर्षभर राहिले आणि त्यानंतर पुन्हा पुण्याला निघून जाईल. पण हा जो प्रवास होता ना, म्हणजे आंबट गोड म्हणू शकतो आपण, जसं प्रत्येकाचा असतो. आणि आता सोडून जाताना इतका त्रास होतोय, म्हणजे मला असं काय वाटायचं की कधी मी बँगलोर सोडून जाईल, पण आता म्हणजे असं ते सहनच होत नाही किंवा ते एक्सप्रेस पण करता येत नाही मला की नेमकं मला काय फील होतंय. 9:15 आम्ही घरून निघालो. त्यानंतर ऑलमोस्ट 11ला आम्ही एअरपोर्टला पोहोचलो. आरव ऑलरेडी झोपला होता. आम्ही दोघं मस्त गाणी ऐकत, दोघं छान खिडकीतून बाहेर बघत आणि एकदम शांत होतो. दोघं एकमेकांसोबत सुद्धा बोलत नव्हतं. दोघांच्या पण फिलिंग्स खूप वेगवेगळ्या होत्या. दोघंही एकटे या सिटीमध्ये आलो होतो आणि आता सोबत ॲज अ फॅमिली जातोय. बँगलोरचं एअरपोर्ट खूप छान आहे, पण मला असं कधीच एक एअरपोर्ट एक्सप्लोअर करायला नाही भेटलं किंवा असं निवांत कधीच नव्हते. एकतर प्रेग्नन्सी, त्यानंतर आरव छोटा होता, असं निवांत एअरपोर्ट फिरायला किंवा एन्जॉय करायला असं कधी भेटलंच नाही. आम्ही ठरवलं होतं आधी यावेळेस की थोडंसं लवकर आपण एअरपोर्टला जाऊ आणि थोडं निवांत फिरूया. आता आरव पण मोठा झालाय, तो म्हणजे त्याचं चालतो, आपण फक्त त्याचा हात पकडला तरी इनफ आहे.
म्हणजे मस्त फिरूया, एन्जॉय करू. आता यानंतर कधी आपल्याला फ्लाय करायला भेटेल माहीत नाही. म्हणजे आता पुण्याला शिफ्ट झाल्यावर तर गाडी वगैरेनेच आम्ही गावाला जाऊ. सो आम्हाला एअरपोर्टला जायचा चान्स खूप कमी येणार आहे. म्हणजे फिरायला वगैरे कुठं जायचं असेल बाहेर 1-2 वर्षातून तर तेवढंच आम्ही फक्त बाहेर विमानाने वगैरे जाऊ. म्हणलं चला मस्त एंटर केलं आतमध्ये. प्रभात मागून बॅगा वगैरे घेऊन आले आणि सगळ्यात आधी मी आरवला थोडंसं फिरवलं, ते बॅगा वगैरे जमा करायला गेले. म्हणलं चला आरवला फिरवलं, भरपूर मोठा तिथे एंट्रन्स होता. बॅग वगैरे तिथं आम्ही सबमिट केल्या. आमच्याकडे लहान मुलगा होता पण आम्हाला वेगळ्या लाईनमध्ये पटकन बॅग जमा करता आल्या. बाकीची लाईन तर खूप मोठी होती. वेळ होता, म्हटलं गेटला जायच्या आधी वेटिंग एरियामध्ये निवांत बसून आपण सँडविच वगैरे आणलं होते ते खाऊन घेऊ. सँडविच वगैरे खाल्ले, आरवला पण थोडंसं खाऊ घातलं आणि मग बसल्या बसल्या आम्ही मस्त आठवत होतो की आपण पहिल्यांदा ट्रॅव्हल केलं तेव्हा कुठं बसलो होतो, काय केलं होतं, त्या सगळ्या आठवणी. म्हणजे आता आपण परत इकडे येणार नाही आहे, सो पहिल्या वेळेस कसं फ्लाय केलं होतं, त्यांचा पहिला एक्सपिरियन्स कसा होता. ते पण आधी उझबेकिस्तानला जाऊन आले होते, त्यांनी ट्रॅव्हल ऑलरेडी केलेलं होतं माझ्या आधी, सो त्यांचा एक्सपिरियन्स असेल. सो हे सगळं आम्ही डिस्कस करत करत मस्त एअरपोर्टमध्ये फिरत होतो. या बुक शॉपमध्ये लहान मुलांचे बुक्स खूप छान होते. म्हणजे त्यावर जे चित्र वगैरे काढलेले होते ना, मुलांना आधी लावायला चांगले होते. पण आरवला तर सध्या काही वाचता वगैरे येणार नाही आणि तो फाडून टाकेल, म्हणून म्हटलं नको घेऊया सध्या तरी. आम्ही एअरपोर्टला पोहोचलो, बॅग्स वगैरे जमा केल्या, त्यानंतर भरपूर फिरलो. आज पहिल्यांदा एवढा वेळ भेटला आम्हाला एवढं फिरायला. आता प्रभात बोलले की मी आरवला वॉशरूमला घेऊन जातो. त्याच्या आधी मी त्याचं डायपर वगैरे चेंज केलं. म्हणजे पहिल्यांदा ते त्याला बॉईज वॉशरूमला मेन्समध्ये घेऊन गेले, तर आजपर्यंत तो फक्त माझ्यासोबतच असतो प्रत्येक वेळेस. सो आता फायनल ट्रिप आहे, यानंतर माहीत नाही कधी आम्ही प्लेननी वगैरे ट्रॅव्हल करू. पण तरी पण जेवढं एन्जॉय करता येईल तेवढं करण्याचं मी ट्राय करते. बरेचसे क्लिप्स वगैरे मी घेतल्यात, बघू आता सगळं एडिट वगैरे करून मी छान ब्लॉग बनवून तुमच्यासोबत शेअर करील. फ्लाईट तर ऑन टाईम होती, मग आम्ही वेळेतच गेटला जाऊन थांबलो. 17 नंबर गेट होतं, 17 नंबरला जाऊन थांबलो. तर तिथं जाऊन कळलं की गेट चेंज झाले. त्यानंतर मग 35 नंबरला जायचं होतं, तिथं जाऊन थोड्याशा क्लिप वगैरे घेतल्या मी विमानाच्या. आणि प्रत्येक वेळी ट्रॅव्हल करताना आम्ही एकदा गेट नंबरला व्यवस्थित पोचलो. आणि वेळ जर असेल ना आमच्याकडे तर आम्ही स्वीट वगैरे खायला घेतो. सो आज पण आम्ही गेलो होतो. मी आधीच ऑलरेडी ऑर्डर दिली आणि त्यानंतर मला लक्षात आलं की चला व्हिडिओ काढूया. तो मी पुन्हा कॅमेरा ऑन करून पुन्हा ऑर्डर दिली. ते बघून प्रभातला हसू आलं. म्हणलं चला तुम्हाला पण ब्लॉगमध्ये घेते. आणि आरवला आधी लावायला त्याला मी ट्रॉलीमध्ये बसून दिलं होतं. त्याच्या हातामध्ये एक बिस्किटची कॅरी बॅग दिली, तो घ्यायचा, माझ्या हातात द्यायचा आणि तसंच त्या निवांत खेळत बसला होता. वेटिंग एरियामध्ये लहान मुलांसाठी प्ले एरिया पण होता, मग तिथं आरवला घेऊन गेलो. आणि तिथं थोडे मराठी मुलं पण होते, त्यांच्या पॅरेंट्ससोबत बोलत बोलत मग आरवनी पण मस्त एन्जॉय केला आणि आमचा पण टाईम चांगला गेला. एक वाजून 20 मिनिटांनीच आम्ही जवळपास फ्लाईटमध्ये जाऊन बसलो होतो. पण आज फ्लाईट डिले झाली होती, टेक ऑफ करायला खूप वेळ लागला. तोपर्यंत आरवला आधी लावणं खूप अवघड होतं, कारण एकदा टेक ऑफ करताना आम्ही त्याला ब्रेस्ट फिडिंगला घेतलं ना की मग तो झोपून जात असतो. पण आज त्याला नादी लावणं खूप अवघड झालं होतं. मग त्याला असं तिथं आम्ही बुक वगैरे दाखवून, चित्र वगैरे दाखवून त्याला नादी लावलं. प्लेन रनवेवर होतं, मे बी वेटिंगवर असेल. त्यानंतर फायनली फ्लाईटची टेक ऑफ झाली आणि हळूहळू जसं प्लेन वरती जात होतं आणि खाली मला बँगलोर सिटी दिसत होती ना,
तर एक वेगळीच फिलिंग होती. म्हणजे माहीत नव्हतं आपण परत कधी येणार आहे, किती वर्षांनी येऊ, कधी आपलं येणं होईल की नाही, आणि तेव्हा आपल्याला कसं फील होईल ते येताना. किंवा आरव जर कधी फ्युचरमध्ये बँगलोरला आला तर मग त्याची कशी फिलिंग असेल, हे सगळं विचार करत करत माझ्या डोक्यात म्हणजे हे सगळा विचारांचा गोंधळ चालला होता. पण कधी कधी आयुष्यात पुढे जाण्यासाठी आपल्याला काही गोष्टी मागे सोडून पुढे निघावंच लागतं, नवीन सुरुवात करायलाच लागते. आणि इथं मला प्रभात म्हणताय की मला कशाला कॅमेरामध्ये घेते, कॅमेरा बंद कर, म्हणून मला हसायला आलं. म्हणलं आता तर मी तुम्हाला ब्लॉगमध्ये घेणारच आहे. आणि कुणाला जर लहान मुलांना प्लेनमध्ये कसं हँडल करायचं जर टिप्स पाहिजे असेल ना तर मला सांगा, मी त्यावर तर नक्की एक पूर्ण व्हिडिओ पण बनवू शकते. म्हणजे अशा अँटी गोष्टी करतो ना आम्ही त्याला नादी लावण्यासाठी, शांत ठेवण्यासाठी. कारण सुरुवातीला तो ना इतका रडायचा प्लेनमध्ये, आणि आपल्यामुळे दुसऱ्यांना डिस्टर्ब झालं ना आपल्याला पण खूप वाईट फिलिंग येते. दरवेळी जेव्हा आम्ही शिर्डीला लँड करतो ना तर बऱ्याच वेळा शेती वगैरे मध्ये जास्त पिकं नसतात, पण यावेळेस अजून उन्हाळा लागलेला नाहीये, त्यामुळे जरासं हिरवगार वाटत होतं आणि छान वाटलं खाली येताना. बँगलोरवरून निघताना जे मनामध्ये थोडंसं दुःख होतं ना, बँगलोर सोडून चाललोय, घर सोडून चाललोय, तर थोडंसं लँड होताना खाली बघून की फायनली घरी आलोय तर थोडंसं बरं वाटलं मला. शिर्डी एअरपोर्टच्या एंट्रन्सला साईबाबांचं लाईव्ह फुटेज आहे मंदिराचं. तिथं आम्ही दर्शन घेतलं, बॅगा घेऊन बाहेर आलो. प्रभातचे मामा म्हणजे आमच्या मामा आम्हाला घ्यायला आले होते, त्यांच्याशी बोलत बोलत घरचा प्रवास झाला. आणि आमचं घर एअरपोर्टपासून खूप जवळ आहे, म्हणजे अर्ध्या तासानंतर आम्ही घरी पोहोचतो, त्यामुळे हा प्रवास तरी छान होतो. असा होता आमचा बँगलोर टू शिर्डीचा प्रवास. जवळपास 4:30ला आम्ही घरी पोहोचलो. पुढच्या ब्लॉगमध्ये मी घरच्यांची तुमची ओळख करून देईल, माझं रुटीन दाखवलं गावाकडचं. सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टेक केअर, बाय बाय.